ग्रामीणच्या वतीनं पंढरपूरमध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या परमिट रूम धारकाला आमंत्रित इथं केलं होतं। या कार्यक्रमासाठी म्हणून बार्शी, माढा, अकलूज, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर आणि आसपासच्या तालुक्यातले सगळे परमिट रूम धारक इथं उपस्थित होते। काही लोक त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत, पण त्यांनी फोनवरून आम्हाला सगळ्याला पाठिंबा दिला आणि तुम्ही जो ठराव करचाल त्यालाही आमचा पाठिंबा असेल असंही त्यांनी फोनवरून आम्हाला आश्वासन दिलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या एक 3-4 आहेत। पहिल्यांदा आमची मागणी जी आहे ती व्याटच्या संदर्भातली आहे। परमिट रूम धारकांच्या व्यवसायाला घरघर जी लागली ती पहिल्यांदा ज्या टायमाला परमिट रूम धारकावरती ह्यांनी 5% व्याट बसवला, तिथूनच वाईन शॉपवाले आणि परमिट रूम यांच्यामध्ये दरी निर्माण झाली। पहिल्यांदा वाईन शॉपचा व्यवसाय हा 40% होता आणि 60% परमिट रूम धारकांचा व्यवसाय होता। आज नेमकी परिस्थिती उलटी झाली आहे। ह्या व्याटमुळं 60% व्यवसाय हा वाईन शॉपला गेला आणि 40%मध्ये आम्ही सगळे परमिट रूम धारक आहोत। हे फार मोठा आमच्यावर अन्याय आहे। परमिट रूम धारकावरती निरनिराळे टॅक्स आहेत आणि निरनिराळे त्यांच्यावरती बंधनं आहेत। या सगळ्यातून आता बाहेर पडणं आम्हाला अवघड व्हायला लागले। आता आमच्या प्रत्येकाची ही पोटतिडीक आहे। ज्या टायमाला माणसाला काटा खरंच रुततो त्या टायमाला ज्या वेदना होत आहेत त्या नैसर्गिक आहेत, तशा आमच्या ह्या सगळ्या नैसर्गिक वेदना आहेत आणि आपल्या माध्यमातून त्या आम्ही शासनाच्या दरबारी मांडू इच्छितो। काय मागण्या आहेत आमच्या? एकतर व्याट तुम्ही पूर्ण कमी करा। ते तुम्ही कशात ॲड करायचा, काय करायचं, तुमच्याकडं 5-5 आकडे पगार घेणारे सचिव आहेत, त्यांची डोकेफोडी करायला लावा ना। तुम्ही काय करावं हे आम्ही सांगायला कशाला पाहिजे? आमचं जे दुकडं आहे सरकार आहे ना, तुम्ही मग सरकार जनतेला जगवायला आहे का जनतेला मारायला आहे? बरं, लायसन्स तुम्हीच दिलेत सगळ्या आणि ते तुम्ही जाहिरात देऊन दिलं आहे। आम्ही तुमच्याकडे अर्ज करायला आलो नव्हतो, याची जाण सरकारनं ठेवायला पाहिजे। आणि दुसरी भानगड अशी आहे की हे जे अवैध धंदे जे सगळे चालू आहेत ते सगळे बंद व्हायला पाहिजे। प्रत्येक एकही परमिट रूम असं नाही की ज्याच्या आसपासच्या शेजारच्या भागामध्ये अवैध व्यवसाय दारू विकला जात नाही, ते सगळं बंद व्हायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट काय असेल, हा जो तुम्ही आमच्यावर सातत्याने अन्याय करताय। आता सुप्रीम कोर्टानं मध्ये एक निर्णय दिला की 500 मीटरच्या आतमध्ये कुठलंही वाईन शॉप परमिट रूम चालवायचं नाही। त्याच्यानंतर तोच निर्णय सुप्रीमनं माघारी घेतला। चला ठीक आहे, आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल मला काय बोलायचं नाही, पण आता विषय असा येतो की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ज्यांचे परमिट रूम बंद झाले, आम्ही त्या टायमाला लायसन्स फी तर भरलेली होती, मग ती लायसन्स फी जो तो आमचा कालावधीमधला गेला तो तुम्ही वाढवून द्यायला पाहिजे होता, तोही दिला नाही। आमची संघटना काय कोर्टात गेली वाटतं, पण त्याचाही काय निर्णय झाला नाही। दुसरं आमच्यावर संकट आलं कोविडचं, जे संपूर्ण देशावरती आलं होतं। आता कोविडमध्ये जे परमिट रूम बंद होते त्याची लायसन्स फी आम्ही भरलेली होती, ती तुम्ही काय कमी केली नाही आणि तोही कालावधी तुम्ही आम्हाला वाढवून दिला नाही। म्हणजे एका पाठीमागं एक सगळे आमच्यावरती दाबतच जायचं चाललं आहे सगळं। वास्तविक पाहता सगळ्यात शेवटचे जे आम्ही आहेत, आम्ही मूळ म्हणजे सरकारचे मोठं काम आम्ही करतो आहे, कारण लोकांसमोर आम्हाला जायचं आहे। लोकांसमोर वेंडरवाले येत नाहीत आणि मंत्री जंत्री कोण येत नाहीत, सचिव कोण येत नाहीत, तर परमिट रूम धारकाला जनतेच्या समोर, लोकांच्या समोर, गिरायकाच्या समोर जायला पाहिजे। आपण सगळेजण जाणताय की अमर हॉटेलमध्ये बिलाच्या संदर्भामध्ये भांडणं झाली आणि जो कस्टमर दारू प्याला होता तो मालकाच्याच मागे रिव्हॉल्वर घेऊन लागला आणि याची कंप्लेंट पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी काय दखल घेतली? म्हणजे एक तर तुम्ही आमच्याकडून टॅक्स वसूल करताय, आम्हाला कुठलंही संरक्षण देत नाही। ही जी गळीचिपी आहे ह्याला कुठेतरी वाचा फोडावीत म्हणून हे सगळी संघटना आहे। आमचं कोणाच्याही विरोधात आंदोलन नाही, आमची कोणाच्याही विरोधात संघटना नाही। आमची जी पोटतिडीक आहे, आमच्यावर जो अन्याय आहे त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून हे सगळं आमचा हा प्रपंच आम्ही उभा केला आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी सगळी मी पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आज झाला, पुढील आपलं धोरण काय असणार? पुढील धोरण हेच आहे, जे परमिट रूम धारकावरती जो अन्याय होतो आहे त्याच्यावरती सतत लढा देत राहणं कायदेशीर मार्गानं। जो आमच्यावर अन्याय झाला आत्तापर्यंत ठीक आहे ना, पण आता इथून पुढं सोसणं जाणं शक्य नाही। त्याच्यामुळं परमिट रूम धारकासाठी कायदेशीर लढा हा
कायम चालूच राहील. दादा, परमिट रूम व्यवसायाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे अनधिकृतपणे धाब्यावर आणि हॉटेलवर विकली जाणारी दारू. तो मुद्दा प्राधान्यक्रमानं आपण घ्यायला पाहिजे संघटनेच्या माध्यमातून. काय हो, वाटतं? अवैध धंद्यामुळं आमचा जवळजवळ 30% व्यवसाय संपतो आहे. कारण भानगड काय आहे, आम्हाला व्याट आहे, जे वाईन शॉपवाले आहेत त्यांना व्याट नाही, म्हणजे 10% फरक तिथंच पडतो. आणि ते MRPने विकायची त्याच्यावर सक्ती आहे, म्हणजे त्यांना ती MRPच्या पुढं पैसे घेता येत नाहीत. हे 2 नंबरवाले काय करतायत, त्यांच्याकडून माल आणते त्यांना आमच्यासमोरच. आम्ही जर समजा 150ला विकत असलो तर ते आमच्यासमोर 130ला 110ला 120ला विकत आहेत. त्याच्यामुळं आमच्या गिरायकावर फार मोठा परिणाम होतो. ही झाली एक बाजू. आणि दुसरी बाजू जी आहे ती गोव्यातून काय माल येतो, काय बाहेरच्या प्रांतातून माल येतो, तोही माल इथंच विकला जातो. बनावट सगळी दारू विकली जाते. बनावट दारूनं बळी गेलेले प्रकरणं आपण सगळ्यांनीच उघड केली. हा जो व्यवसाय आहे, एकतर गव्हर्नमेंटला माहीत नाही का, हे गव्हर्नमेंटला सगळं माहीत आहे ना, पण प्रत्येकाचे जिथं तिथं लागे बांधे आहेत आणि लक्ष्मीदर्शन कोणाला नको आहे. त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ ओढला आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे, म्हणून हा सगळा प्रपंच आहे. पंढरपूर तालुक्याच्या वतीनं जर आमचा निर्णय सरकार दरबारी मान्य नाही केला तर आम्ही ह्यावर्षी 2026मध्ये एकही बार लायसन रिन्यू करणार नाही, एवढंच सांगतो सरकारला.